घरी काही प्रॉब्लेम झालाय का? तुम्ही जो एवढा मोठा प्रॉब्लेम करून ठेवलाय ना, त्याच्यासमोर दुसरा कुठलाही प्रॉब्लेम ना खूप छोटा आहे. सॉरी. सॉरी? सॉरी म्हणून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? रघुनाथ अभ्यंकरांच्या अटींमुळे, त्यांच्या चुकीच्या अट्टहासामुळे माझ्या प्रभासची अवस्था खूप वाईट झाली आहे. खूप कष्ट करावे लागतात त्याला. सॉरी, पण त्याबद्दल मी तुम्हाला त्याच दिवशी सांगितलं होतं. पण तुम्ही म्हणालात की मी माझ्या पद्धतीने हाताळते, मी बरं काय, मला बोलायची काही गरज नाही, अधिकार नाही वगैरे वगैरे. मला आता त्या गोष्टींची उजळणी करायची नाहीये. मला आता फक्त माझ्या प्रभासची काळजी आहे. मी त्याला जन्म दिला नाहीये इतकंच. बाकी मी त्याला पोटच्या पोरासारखं वाढवलंय. मनोहर, आयुष्यात कधीतरी शैलजा सदावर्तेवर प्रेम केलं असेल ना, तर माझ्या प्रभासला कुठलाच त्रास होणार नाही याची जबाबदारी तू घेशील. जमेल ना मनोहर? मी प्रभासची शक्य तितकी काळजी घेईन. थँक्यू. मामा, मामा काय झालं? काही नाही. कुठे काय? मामा, तुझ्या डोळ्यातले अश्रू दिसतायत मला, आणि तू उगाच रडणार नाही हे सुद्धा माहिती. हे बघ मामा, मी तुझं दुःख हलकं करू शकले तर खूप बरं वाटेल. कारण मला माहितीये हे घरात जे काही चाललंय ना, ते सगळं माझ्यामुळे घडतंय, आणि जे घडतंय ते नाही थांबवू शकत मी. पण निदान तुझं दुःख हलकं करू शकते. दादांच्या मर्जीविरुद्ध आज मी प्रभासला फोन केला होता. काय काय म्हणाले ते? मी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो नाही ऐकणार. मग त्यांनी एखादी गोष्ट ठरवली ना की ती पूर्ण केल्याशिवाय ते शांत नाही बसणार. खूप जास्त हट्टी आहेत ते. आताही बाबाने दिलेलं चॅलेंज पूर्ण करूनच ते शांत. वीणा, असा मनापासून प्रेम करणारा जोडीदार मिळायला खूप मोठं भाग्य लागतं, आणि ते भाग्य तुला लाभलंय. जप त्याला. So this is my entire plan. आणि एवढंच नाही मिस्टर मेहता, नेक्स्ट इयर वी विल लॉन्च अवर न्यू प्रोडक्ट, ते सुद्धा इंटरनॅशनल स्टँडर्डचं. मिस्टर मेहता. अरे हेलो मिस शैलजा. हेलो. कुड यू प्लीज एक्सक्यूज अस? श्योर. यांना इथे कोणी बोलवलं? मी काय विचारतेय? यांना इथे कोणी बोलवलं? मी बोलवलं. का? का म्हणजे त्या प्रभासच्या नादापैकी तू ऑफिसच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल केल्याचं कळलंय मला. आता तुझं तुझ्या कामात लक्ष नाही म्हणून ऑफिसची कामं थांबू शकत नाहीत ना. म्हणून यांना मी पर्सनली भेटून पुढचं प्लॅन ऑफ ऍक्शन ठरवतोय. ऐक मस्त, जनरली आपण मीटिंग्स ऑफिसमध्ये घेतो, घरी नाही, आणि असा आपला रूल आहे. रूल मोडले जाऊ शकतात,
आजपर्यंत प्रभासने अनेकदा नियम मोडलेले आहेत, अजूनही मोडतो. हळू बोला. मी हळूच बोलतो आणि माझ्या हळू बोलण्याने सत्य लपणार नाहीये. प्रभासचे कारनामे ऑलरेडी व्हायरल झालेत सगळीकडे. प्रभासचे कारनामे? मिस शैलेजा, ते काय बोलतायत? नथिंग सिरियस मिस्टर मेहता. ऍक्च्युली प्रभास आमच्या कंपनीच्या एका प्रोजेक्ट मध्ये बिझी आहे. सो त्याचं ते काम झालं की मग आपण पुढच्या वर्षीचं प्लॅनिंग सुरू करूया. ओके. पण तोपर्यंत प्रभासचं हे प्रोजेक्ट संपेल ना. नाहीतर तोपर्यंत मी त्याची कामं करतो सगळी. मिस्टर मेहता, येस मिस शैलेजा. ऑफिसची कुठलीही कामं किंवा कुठलेही निर्णय घ्यायचे असतील तर ते शैलजा सदावर्ते किंवा प्रभास सदावर्तेच घेतील. त्यांच्याशिवाय दुसरं कोणीच घेणार नाही. डू यू गेट इट? Okay, Miss Shailaja. As you say. Mr. Mehta, please don't get me wrong. I think you should leave now. Okay. सर या. नाईस. बिस्किट. प्रेमात खूप ताकद असते. प्रेम सगळं शिकवेल, सगळं शिकवेल. चला कामाला लागूया. आता भाज्या कापून राजू दा, आम्ही ऐक, कार्यक्रमाला 50 माणसं वाढणार आहेत, त्यामुळे ऑर्डर वाढवून घे. 50 माणसं? अहो पण तुम्ही असं अचानक येऊन कसं काय सांगताय? अरे हो, असं ऐन वेळेला नाही जमणार हो. हा, अरे कमाल आहे तुझी. तुला मी बिझनेस वाढवून देतोय आणि तू चक्क नाही म्हणतोयस. तसं नाही, पण आता एक्स्ट्रा माणसं म्हणजे सामान पण वाढवावं लागेल आणि माणसंही नाहीत आमच्याकडे काम करायला. अरे मग काय, आता या 50 माणसांना घेऊन मी वेगळीकडे जाऊ? नाही तसं नाही, पण आपली दादा होईल तुमचं काम. नक्की ना? हो होईल, जमेल ना? तुम्ही अजिबात काळजी करू नका, करतो आम्ही मॅनेज. बघा रे बाबानू, नाही तर माझी पंचायत कराल. काय मॅनेज? प्रभास सर कोणाच्या भरोश्यावर होकार दिलायस? प्रेमाच्या भरोश्यावर. प्रभास, विड्याताई कशा आहेत? बरी आहे, पण मी हे सगळं करतोय ना, तिला त्रास होतोय, वाईट वाटतंय तिला. त्यांना म्हणावं थोडा धीर धरा आणि तुम्ही जिंकणार आहात. मी आहे ना सोबत. हो, जरा कमी बोला आणि हात जरा जास्त चालवा. हो. प्रभास, नंतर हे सगळं सहन करण्याची तयारी ठेव बाबा. हा, करतोय. अरे देवा, या प्रभासला नेमकं जेवण बनवण्याचंच काम मिळालं का? म्हणजे ज्या कामाचा मला कंटाळा येतो तेच काम मला आता करायला लागणार. पण काय करणार, उर्मीसाठी करावंच लागेल. देवा, मदत कर रे बाबा, मदत कर. अरे प्रभास, तू चक्क इथे? कसा आहेस रे? अरे मी ना या साखरपुड्याच्या समारंभाला आले होते इथे. तू काय करतोयस रे इथे? काय करतोयस हे? वीणावर प्रेम केल्याची केवढी मोठी शिक्षा मिळते ना रे तुला. किती कष्ट करावे लागतात तुला. वीणासाठी खूप करतोस रे तू. प्रभास, खरंच
तुझं आणि वीणाचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. हे माझ्या उर्मीला कधी कळणार आहे ना, देवच जाणे. अरे प्रभास, तुला सांगू, उर्मीच्या बालिशपणाचा ना मला खूप कंटाळा आलाय. एवढा वेडेपणा ती मुलगी कशी करते ना, देवच जाणे बाबा. रोज काही ना काहीतरी उपद्व्याप करत असते बघ. ऐका ना, तुम्ही फंक्शनला आलात ना, मग तो अटेंड करा ना. इथे आम्हाला ना शांतपणे काम करू द्या प्लीज. ऐक ना, मी मदत करू का रे तुला? म्हणजे कसं आहे ना, उर्मीच्या वागण्याची भरपाई मी करते, म्हणून तुला म्हणते मी मदत करते तुला. मला मदत करण्यापेक्षा ना उर्मीला जाऊन शिकवा कसं वागायचं ते. ते तर मी करतेच रे, पण आता मला इथे तुझी मदत करू दे. म्हणजे कसं आहे ना रे, माझ्या मनात काही राहायला नको. ऐका ना, नाही म्हंटल ना तुम्हाला, एकदा सांगितलेलं कळत नाही का? प्लीज. वीणा, वीणा, आज भाजी कुठली केली? नाही, जाताना थोडी प्रभासला देऊन जाईन. वीणा, काय झालं? मामा, अरे आज मामी आत्याने रजनी, थांब. या गोष्टीचा निकाल आत्ताच्या आत्ता लागायला पाहिजे. मामा नको प्लीज. हे बघ, मामी आत्याला बोलून काहीच फायदा नाही. नाही म्हणा, तिला आत्ता थांबवलं नाही तर त्याची भीट झेपेल आणि मग पुढे ती अजून काहीतरी त्रासदायक करायला लागेल. अरे हो, पण तू जर तिला जाब विचारला गेला तर काय होईल याची कल्पना आहे ना तुला? ती काहीतरी उलट उत्तर देणार, मग पुन्हा वाद होणार आणि बाबांना या सगळ्याचा किती त्रास होतो माहितीये ना. यातलं मला काहीही व्हायला नकोय, खरंच. ठीक आहे. सॉरी प्रभास, तुम्हाला मदतीची गरज आहे आणि मी येऊ शकत नाही. खूप अपराधी वाटत. तुम्ही माझ्यासाठी, आपल्यासाठी एवढं करता आणि मी तुमची साथ सुद्धा देऊ शकत नाही. पण काय करू, मी मुद्दामून नाही करत आहे. काही गोष्टी आपल्या मनात असून सुद्धा आपण त्या प्रत्यक्षात करू शकत नाही. त्यालाच दुर्दैव म्हणतात. वीणा, एक आयडिया सुचली. तुला जेवण बनवायला तिथे प्रत्यक्ष जाणं गरजेचं नाही ना. तू त्याला फोन करून सुद्धा सांगू शकतेस. काय? बघ, चल फोन कर, सांग त्याला. पण मामा, अरे 200 लोकांचं जेवण बनवायचं रे. ते एकटे कसे बनवणार आहेत? तू त्याची काळजी करू नकोस. प्रभास तिथे एकटा नसेल. ज्या दिवशी मी शैलजाला मागणी घालण्याकरता तिच्या घरी जाणार होतो, त्या दिवशी ताईनी, म्हणजे विणाच्या आईने मला गळ घातली आणि तिने माझ्याकडून शब्द घेतला. आणि मग अभ्यंकरांची अब्रू वाचावी म्हणून मी ताईला शब्द दिला आणि माझं प्रेम कायमचं दूर केलं. अभ्यंकरांची अब्रू म्हणजे प्रभास, उर्मी माझी मुलगी नाहीये. काय काय बोलताय तुम्ही? हो. प्रभास, माणूस आयुष्यात फक्त एकदा प्रेम करतो. माझ्या मनात फक्त आणि फक्त तिलाच स्थान होतं. मी प्रेम शैलजावर केलं, पण दुर्दैव हे की प्रेमासाठी तुझ्यासारखा लढू नाही शकलो. तेव्हा जर
सगळं नीट झालं असतं ना तर आज परिस्थिती काही वेगळीच असते. मामा तुम्ही ग्रेट आहात. नाही रे, तुझ्यासाठीच असेल. वीणा, हॅलो वीणा, बोल. आपण कामाला सुरुवात करूयात का? येस, इन्स्टंटली. हा चला, कुठून सुरुवात करायची? तुझ्या विरोधात पोलिसांकडे तक्रार करेन आणि तेव्हा मी विसरून जाईन की तू माझा भाचा आहेस. सो यापुढे कंपनीच्या कुठल्याही कामात हस्तक्षेप करायचा नाही, कंपनीत पाऊल ठेवायचं नाही आणि कंपनीच्या आजूबाजूलाही फिरकायचं नाही. इज दॅट क्लिअर? हे बघा, इज दॅट क्लिअर? लिसन टू. इज दॅट क्लिअर? गुड. मिहीर सदावर्तीला दुखावलंयस तू. त्यामुळे आता मी ठरवेन ऑफिसमध्ये कोण पाऊल ठेवू शकतं आणि कोण नाही ते. इज दॅट क्लिअर? मम्मी पण ना उगाच बिचाऱ्या प्रभासची मदत करायला गेली. पण काय आता, आपल्या घराचा जावईच मानलाय त्याला समजा, तर काय बोलणार आपण. पण मम्मीला कितीही सांगितलं तरी समजत नाही की प्रभासने जे चॅलेंज स्वीकारलंय ना ते पूर्ण करणं जवळपास अशक्य. बिचारा माझा प्रभास केवढे प्रयत्न करतोय, पण देवाच्याच मनात नाहीये त्याला यशस्वी करणं. मम्मी गेली होती प्रभासची मदत करायला, त्याचं काम लवकर व्हावं म्हणून. पण तुझ्याच मनात नाहीये का रे की त्याचं काम लवकर व्हावं? का तुझ्या मनात असं आहे की त्याचं काम होऊच नाही? अरे बापरे, नको रे नको. ऐक वीणा, तू प्रभासला सांगून टाका की हे खूळ डोक्यातनं काढून टाक आता. म्हणजे कसं आहे ना, त्याला टेन्शन ना, इतरांना ना तुला. ए काय 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 हसतेस काय? मी काय जोक मारला का इकडे? हा, हसतेस का तू? प्रभासच्या भल्याचं मी बोलते काहीतरी आणि तू हसतेस. नेहमीच आहे. सॉरी सॉरी. पण कसं आहे ना, त्यांचा विचार त्यांना करू दे ना, कारण माझा सखा कायम त्यांच्यासोबत आहे. तू खरंच डोक्यावर पडलीयस का? अगं मी खरंच सांगतेय, त्यांचं काम पूर्ण झालं. आज प्रभास त्यांच्या कामात यशस्वी झाले आणि त्यांना त्याचे चोख पैसेही मिळाले. किती भांडलं ना तरी एकत्रच राहायचं. एकट्याने काही होत नाही.
हा म्हणजे नुसता बटाटा घेऊन काय वडा बनत नाही, तसं नुसत्या बेसनाच्या पिठाने सुद्धा वडा बनत नाही. दोन्ही असावं लागतं. आणि नवरा बायकोच्या या अशा नात्याला संसार म्हणतात. काय प्रभास, एक सांगू का, बायकोशी किती भांडण झालं ना तरी नवऱ्याला माहितीच असतं की शेवटी तीच पाठीशी उभी राहणार आहे. काय आता तुम्ही सुद्धा लग्न करा, म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल. लग्न करण्यासाठी लवकरात लवकर पैसे पण कमावे लागतील ना. बरं, उद्या कुठे ऑर्डर आपली? कुठे सांगा ऑर्डर कुठे? हसताय काय असे? ऑर्डर काय असे काय रोज रोज नाही येत रे, अधून मधून असतात. दादा मग उद्या काय करायचं? उद्या एक एक दिवस खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी. हे बघ, काळजी करू नकोस, काहीतरी मार्ग निघेल. आणि माझ्या आहेत ओळखी, आपण करू काहीतरी. खाऊन घे पोटभर का, मी बनवलंय. याच्यासाठी काही काम बघा ना. त्याच्यासाठी तू काय काम शोधतोय? तुझा कोणी लागतो का तो? भाचा आहे माझा. किती शिकलाय? मी MBA केलंय दादा. ते काय असतं? मास्टर्स इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय मॅनेजमेंट मध्ये. अरे बरंच शिकलायस की, शहरात जाऊन काम बघायचं ना. नाशकात तुला खूप कामं मिळतील. नाही दादा, पण मी इथे संगमनेर मध्येच काम शोधतोय. काय राव, अरे इथली मुलं पुण्या नाशकात जायचा चान्स बघत असतात आणि तुझी गाडी इकडे धडकली. अरे एवढ्या शिकलेल्या माणसाला इथे कुठला आलाय जॉब? माझा ऐक, पुणे नाशिकला जा, चांगला जॉब मिळेल तुला. मिहिर, हे काय? ओ हे सत्य सत्य परिस्थिती. आणि मला एक कळत नाही, प्रभासवर अशी परिस्थिती ओढवली असताना सदावर्ते ग्रुप त्याच्याकडे फ्युचर म्हणून कसं काय बघू शकतो? हे बघा, हे असलं काही छापून आणायचं नाहीये. काहीही झालं तरी सदावर्ते ग्रुपचा सक्सेसर प्रभास सदावर्तेच असणार आहे. या तुम्ही. पण मॅडम, या. जमत नसेल तर सोडून दे ना हा हट्टीपणा. तुझी ही अवस्था बघून मला कळतंय तुला किती त्रास होतोय ते. पण हे तुला कळतंय का? स्वतःच्या हिमतीवरती पैसे कमवणं किती कठीण असतं हे समजतंय का? प्रेमानं अख्खं जग जिंकता येतं हे बोलायला आणि ऐकायला खूप गोड वाटतं रे, पण प्रेम केल्याची काय किंमत मोजावी लागते दिसतंय ना हे. हे प्रेम वगैरे सगळं निरर्थक असतं रे. त्यानं आयुष्याचं भलं तर होत नाही, उलट त्रास सहन करावा लागतो, जो आता तुला करावा लागतोय. म्हणून म्हणतो, वीणाचा नाद सोडून दे, हे प्रेम बीम सगळं विसर आणि जा आपल्या आत्याच्या घरी. तुम्ही तुमच्या जागी ठाम राहा, मी माझ्या जागी ठाम राहील. शेवटचे 3 दिवस उरलेत, लक्षात आहे ना?
नाही, मला खात्री आहे तू पूर्ण प्रयत्न करशीलच, पण येत्या 3 दिवसात जर ठरलेली रक्कम तुला कमवता आली नाही तर तू दिलेला शब्द पाळायचा आहेस तू. प्रभास, अरे तू खूप कष्ट करतोयस रे, आणि काम मिळवण्यासाठी प्रयत्न सुद्धा करतोयस. माझी आत तू नेहमी मला सांगायची, काम पूर्ण करण्यासाठी आपण किती मेहनत घेतो त्यापेक्षा ते काम पूर्ण झालं की नाही हे महत्वाचं असतं. अपूर्ण राहिलेल्या कामासाठी किती मेहनत घेतली ना तरी त्याचं कधीही कौतुक होत नाही दादा. प्रभास, अरे संगमनेर सारख्या ठिकाणी इतक्या कमी दिवसात एवढी मोठी रक्कम गोळा करणं खरंच खूप कठीण आहे रे. कठीण आहे पण अशक्य नक्कीच नाहीये. तुम्हाला माहिती आहे दादा, मी वीणाच्या बाबांना दिलेल्या चॅलेंज पेक्षा मी तिला दिलेला आश्वासक स्माईल मी कधीही विसरू शकत नाही. ती मला काळजीपोटी म्हणत होती की तू इथून निघून जा, पण मी नाही ऐकलं तिचं. मी किती जिद्दी आहे हे असं सांगत मी इथे थांबलो. आणि जर आता मी उरलेले पैसे कमवू शकलो नाही ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. प्रभास, मला खरंच तुझं खूप कौतुक वाटतं, आणि टेन्शन नाही घ्यायचं, मी पाठीशी आहे तुझ्या. काय याआधी माझी आत्तू माझ्या पाठीशी उभी असायची नेहमी. कधीही कुठल्या अडचणीत आलो तर मला मार्ग दाखवायची. आत्ता सुद्धा माझी आत्तू माझ्या सोबत असते तर. अरे तुला तुझ्या आत्तूची एवढी मदत होत असेल तर मग आता तिच्याशी बोलून बघ ना एकदा. या खेपेला सुद्धा मदत करेल ती. हा बघ बोल जा. थँक्स मिहीर. अरे सर, By the way, where is Prabhas right now? हो बोला ना. तो संगमनेरला गेलाय. आणि तिथे तो हे असं काम का करतोय? तो त्याच्या पर्सनल कामासाठी गेलाय तिकडे. अच्छा. अहो पण तुम्ही म्हणाला होता तो ऑफिसच्या कामासाठी गेलाय म्हणून, आणि आपण हे जे काही बघतोय टीव्हीवर ते पर्सनल काम आहे. हो पण आधी तुम्ही म्हणाला होता तो कंपनीच्या कामासाठी बाहेर गेलाय म्हणून, आणि हे जे काही तो करतोय ते पर्सनल काम आहे. त्याला हे असं करावं लागतंय. मिस शैलेजा, तुम्ही आमचा प्रश्नाचा नीट उत्तर नाही देतात. वाय? प्लीज प्लीज थांबवा हे सगळं. अहो तुम्ही सगळे असे तुटून पडल्यासारखे काय वागताय त्यांच्याशी? एक्सक्यूज मी, तुम्ही कोण? आम्ही तुम्हाला ओळखत नाही. अहो मी योगिनी सदावर्ते, मिहीरची आई. तसं मला तुमच्यामध्ये बोलण्याचा काही अधिकार नाहीये, पण कसं आहे ना, कुटुंबावर काही संकट ओढावलं तर घरातलेच बोलणार ना. वंस नाही, तुम्ही आता माझ्यावर चिडा नाहीतर काहीही करा, पण मला तुमची ही अवस्था बघवत नाही हो. आणि म्हणूनच मी आज सगळ्यांना खरं खरं काय ते सांगणार आहे. योगिनी, अहो ऍक्च्युली आमच्या प्रभासचा एक प्रॉब्लेम झालाय हो. ते काय आहे ना, संगमनेर मधल्या गरीब घरातल्या मुलीच्या तो प्रेमात पडलाय. आणि तिच्या वडिलांनी असं सांगितलंय की पैसे कमावून दाखवायचे तिथेच राहून, आणि म्हणून तो हे सगळं करतोय हो. बघितलंत ना किती प्रेम आहे तिच्यावर, आणि म्हणूनच तो हे सगळं सिरियसली करतोय.
मला तर ना त्याचं फारच कौतुक वाटतंय हो. मार्केटमध्ये एवढं कॉम्पिटिशन वाढलंय. चिका काय करतेस तू? चिका हे बघ, मी तुझ्याकडून पैसे घेणार नाहीये. तू मैत्रीण आहेस अगं माझी. हो आहेच आणि कायम राहील. पण आता मी तुझी कस्टमर आहे ना, त्यामुळे हे पैसे तुला आता घ्यावेच लागतील प्रभात. प्लीज चिका, मी नाही घेणार आहे पैसे. प्रभास प्लीज नाही नको म्हणून. चिका नाही, प्लीज नाही. प्रभास, एकतर तू एवढं मोठं चॅलेंज स्वीकारलंस, त्यात मी तुला फारशी मदतही नाही करू शकले. निदान हे पैसे देऊन मी थोडासा का होईना हातभार लावेन असं वाटेल मला. प्लीज चिका. प्रभास प्लीज. फक्त माझं एक काम कर, वीणाला एक कळू देऊ नकोस प्लीज. येतो. काय ग चिका, काय झालं? पैशांचा काही प्रॉब्लेम आहे का? हे एवढं सगळं तर होणारच आहे. तुमचे हे हाल निमूटपणे बघत राहायचं, हो ना? ते काही नाही, हे असलं काही करणार नाही आहात तुम्ही. वीणा अगं, मी प्रेम केलंय तुझ्यावर. आता काही झालं तरी मागे नाही फिरू शकत. तुम्ही थांबा इथेच, मी आले. हिला काय झालं अचानक? झालं चित्र काढून? नाही, पाय काढायचे राहिलेत. हा, काढा काढा, पाय काढा, बदक काढा, तळ काढा, हे सगळं करा. ह्याच्यासाठीच आपण आहोत इकडे. हा, अरे तसं नाही म्हणजे. तसं नाही म्हणजे हे नोटपॅड कशाला घेतलंय? वेळेचा सदुपयोग करायला. म्हणजे आता पवारचा फोन येईल ना, मग तो नंबर सांगेल, मग तो नंबर लिहून घ्यायला नको ना, म्हणून तयारी, सगळी तयारी जय्यत. बाबा, तो फॉरवर्ड नाही करू शकत का नंबर तुम्हाला? गरीब आहे तो, आपल्यासारखा अँड्रॉइड फोन नाही त्याकडे. बाबा, तुमच्या या माणसाला खरंच नंबर काढणं जमणार आहे का नाही? म्हणजे काय, आपलं काम कसं परफेक्ट असतं तुला माहिती आहे ना. फक्त तू शांत राहा, जरा धीर धर. मी नाही धरू शकत धीर, नाही एवढा वेळ माझ्याकडे. आणि जर त्याला नंबर काढायला जमणार नसेल तर मला दुसरा मार्ग शोधायला हवा. अरे दुसरा मार्ग कशाला हे बघ, पवारचाच फोन आहे. बोला. हा पवार, उर्मीचा नंबर लिहून घ्या. हा, काय काम असेल तर मीच बोलून घेऊ का? ए, तुला सांगितलं ना, तेवढं काम झालंय ना, मग बाद झालं. आता फोन ठेव. ठीक आहे. युवराज, नंबर काम एकदम परफेक्ट असतं आपलं. उर्मी,
आत्तूचा कॉल? काही प्रॉब्लेम तर नसेल ना झाला? प्रभास, एवढ्या उशिरा कॉल बॅक केला? हा प्रभास. आत्तू, काय ग, काय झालं? काही प्रॉब्लेम नाही ना झाला? नाही म्हणजे एवढ्या रात्री कॉल केला होतास तू? आत्तू, आत्तू मी तुझ्याशी बोलतोय, तू काही बोलत का नाही आहेस? आत्तू हे बघ, तू काही लपवून ठेवू नकोस माझ्यापासून. खरं खरं सांग, तुझी तब्येत ठीक आहे ना? तू ओकेस ना आत्तू? आत्तू, आत्तू सांग ना. प्रभास, तुझ्या आत्तू बद्दल तुला एवढं वाटतंय, सोडून का केलास तिला एकटीला? कुठे आहेस? आत्तू, मी अजयच्या घरी आहे. आत्तू, अजयच्या घरी आहे. अगं एवढं मस्त जेवण झालं ना रात्री, त्यामुळे इतका गाढ झोपून गेलो होतो ना, तुझा कॉल आलेला पण कळलाच नाही मला. अगं बरं, तू सांग ना, तू का कॉल केला होतास मला? आम्ही तुम्हाला 48 तासांची मुदत देतो. काका. प्रभास, काय रे, फोन करून कुणाला बोलवतोस? काही नाही काका. लफडी करायची आणि मग मदत मागायची. हॅलो, कोण? कोणाचा आवाज होता? प्रभास, कुठल्या अडचणीत सापडला नसेल ना? काका सॉरी काका, पण हे बघ, तुझ्या कोणाशी ओळखी असतील ना, त्याचा इथे काहीही उपयोग नाहीये. आता जेलचीच हवा खायची आहे तुला. साहेब, तुम्हाला माहितीये मी कोण आहे? कोण आहेस रे? मी प्रभास. म्हणजे तुझ्या सगळ्या उड्या ह्या सदावर ते आडनावावरती आणि तुझ्या आत्याच्या जीवावर आहेत. काय रे, कोण आहेस तू? अरे बोल ना. कोणी नाही साहेब, रिक्षावाला आहे.